त्यानंतर एक धक्कादायक बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यामध्ये कोयता भाईची दहशत पाहायला मिळते आहे। हॉटेलमध्ये घुसून तोडफोड या कोयता भाईने केल्याची माहिती आहे आणि त्याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आला आहे। काचा आणि इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे। 2000 रुपये दे नाहीतर मारून टाकतो अशी धमकी सुद्धा देण्यात आली। आरोपीने हॉटेल मॅनेजरला ही धमकी दिली। ठाणे रेल्वे स्थानकाजवळचा हा धक्कादायक प्रकार आहे आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। ती दृश्य आपण बघू शकतोय। ठाण्यामध्ये या कोयता भाईची दहशत आहे। 2000 रुपये दे नाहीतर तुला मारून टाकतो अशी धमकी या कोयता भाईने दिली आणि त्यानंतर इथं जे काही वस्तू ठेवलेल्या होत्या त्या फेकून मारताना हा कोयता भाई दिसून येतोय। सीसीटीव्ही मधून हे सगळं काही स्पष्ट होताना दिसतंय। धमकी दिलेली आहे आणि त्याचबरोबर पैसे उकळण्याचा प्रयत्नही त्याने केलाय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजित, अतिशय धक्कादायक ही घटना, नेमकं काय घडलं होतं आणि या कोयता भाईवर काही कारवाई होतीये का? दुर्दैवाने अजून या कोयत्या भाईवरती कोणतीही कारवाई झालेली नाहीये। साधारणपणे आज पहाटे 4:30च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाजवळ कॅनन नावाचा एक बार रेस्टॉरंट आहे। तिथे हा व्यक्ती आला आणि त्याने काउंटरवरती तिथं पैसे मागितले, 2000 रुपये मागितले आणि त्या 2000 रुपये त्या मॅनेजरने दिले नाही। मग थोड्या वेळात तो गेला आणि परत आला तेव्हा त्याने कोयता घेऊन आला। कोयता घेऊन तो तिथं शिवीगाळ करू लागला आणि आतमध्ये जाऊन त्याने एसी रूम मध्ये जाऊन तोडफोड केली। त्याच पद्धतीनं तिथले जे मॅनेजर आहेत त्यांना धमकी दिली। सुदैवानं मॅनेजर जो आहे तो तिथं नव्हता, दुसरा व्यक्ती होता, त्यामुळे मॅनेजर त्याच्या तावडीमध्ये न सापडल्यामुळे मॅनेजर वाचला आणि तो वारंवार धमकी देत होता की त्या मॅनेजरला मी आज मारून टाकणार आहे आणि त्याने मला पैसे दिलेले नाहीयेत। 2000 रुपये करता ही अशा पद्धतीनं ठाण्यामध्ये कोयता गँगची दहशत जी आहे ती वाढू लागलेली आहे। काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीनं भर रस्त्यावरती एकावरती कोयत्याने वार करण्यात आले होते आणि ही दुसरी घटना आहे। बरोबर आहे अजित। त्याच्यामुळे जर दिवसा ढवळे अशा पद्धतीचे सगळ्यांच्या खुलेआम पद्धतीनं धमकावलं जात असेल तर मग पोलिसांची दहशत आहे का, धाक उरलेला आहे का या गुंडांमध्ये, असा सवाल उपस्थित होतोय। धन्यवाद।